हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं जीटी इंजिनिअरिंग अकॅडमी या युट्यूब चॅनलवर. मी गोकुल टेकाळे अँड आज आपण कॅप राऊंड 1 साठी कशा प्रकारे कॉलेजेस बनवली पाहिजे त्याबद्दल हा व्हिडिओ असणार आहे. जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. या चॅनलवर तुम्हाला ऍडमिशन बद्दल सगळी इन्फॉर्मेशन भेटेल. त्याचबरोबर इंजिनिअरिंगला ऍडमिशन झाल्यानंतर कोणत्या सब्जेक्टचा कसा अभ्यास करायला पाहिजे, कोणते सब्जेक्ट स्कोरिंग सब्जेक्ट असतात, कोणते सब्जेक्ट डिफिकल्ट आहेत, इम्पॉर्टंट क्वेश्चन आन्सर, PYQ सोल्युशन, हे सगळे ह्या चॅनलवर अपडेट होत राहतं. सो ह्या चॅनल नक्की सबस्क्राईब करा, मित्रांसोबत शेअर करा. सो आता आपण व्हिडिओला स्टार्ट करूया. सो आता सगळ्यात इम्पॉर्टंट राहतो बघा फर्स्ट राऊंड. फर्स्ट राऊंडला 100% सीट ह्या व्हॅकंट असतात, राईट. तो फर्स्ट राऊंडला कोणत्याही म्हणजे फर्स्ट राऊंडला आपला ऍडमिशन कन्फर्म होण्याचे जास्त चान्सेस असतात, आपला सीट अलॉट होण्याचे जास्त चान्सेस असतात. कारण की फर्स्ट राऊंड नंतर जर सेकंड राऊंडला तुम्ही गेलात तर बरेचसे स्टुडंट फर्स्ट राऊंडला ऍडमिशन कन्फर्म करतात, तर सीट काय होतात, कमी होतात प्रत्येक कॉलेजच्या. तर पहिला राऊंड हा खूप इम्पॉर्टंट असतो. त्यामध्ये तुम्ही प्रॉपर मोठी लिस्ट बनवली पाहिजे कॉलेजची. का सांगतोय मी असं? कारण की जर फर्स्ट राऊंडला जर आपण फक्त जर टॉपचे कॉलेज टाकले 25-30 कॉलेज, आता सगळ्यां पर्सेंटेल किती असू द्या, प्रत्येक जण हेच लिस्ट असणारे. COEP टाकेल पहिला ऑप्शन, दुसरा ऑप्शन PICT असणार, तिसरा ऑप्शन VIT, VIIT, PVG, PCCOE, JSM तातवडे, DY पाटील आकुर्डी आणि आणखीन ऑटोनॉमस जे गव्हर्नमेंट कॉलेज, ऑटोनॉमस कॉलेज, ते पहिले 15-20 ऑप्शन तर यामध्ये जातात सगळ्यांचे, राईट. त्यानंतर आपल्याला आता हे झाले टॉपचे एकदम ड्रीम कॉलेज. हे कोणते झाले? ड्रीम कॉलेज झाले. पण ज्यांना 80 पेक्षा कमी मार्क्स आहेत त्यांना हे भेटणार आहे का? नाही भेटणार. ठीक आहे. तर तुम्हाला तुमचं लोकेशन फिक्स करायचंय, प्रेफरन्स द्यायचंय की मला कोणत्या सिटीमध्ये कॉलेज पाहिजे. मला पुणेमध्ये पाहिजे, मुंबईमध्ये पाहिजे, नाशिकमध्ये पाहिजे, किंवा मी ज्या लोकेशनला आहे त्याच्या मला ज्या होमटाऊनला आहे त्याच्या मला जवळचं कॉलेज पाहिजे. आधी तुम्हाला ते डिसाईड करा. नंतर कोणत्या ब्रांचसाठी पाहताय ते डिसाईड करा. आणि त्यानुसार ब्रांचेसमध्ये पण 2-3 ऑप्शन ठेवा. एकच ब्रांचला स्टिक राहू नका. जर तुम्हाला मार्क 80 पेक्षा कमी आहेत तर तुम्हाला CS, IT, AIDS, AML, ENTC हे भेटणार नाहीये, हे तुम्ही ऍक्सेप्ट करा. बट बाकीच्या ब्रांचेस सुद्धा तेवढ्याच पॉवरफुल आहेत, तेवढ्याच चांगल्या आहेत, त्यामध्ये पण तेवढ्याच ऑपॉर्च्युनिटी असतात. सो त्यामध्ये सगळे लोक CS, IT कडे जात आहेत म्हणून तुम्ही पण घेतलं पाहिजे असं काही नसतं. ठीक आहे, तुम्हाला कशामध्ये इंटरेस्ट आहे. आणि दुसरी सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट, तुम्हाला किती पर्सेंटाईल, तुमच्या पर्सेंटाईल नुसार तुम्हाला कोणतं कॉलेज भेटणार ते जास्त इम्पॉर्टंट राहतं. तर पहिल्या राऊंडमध्ये आपल्याला पहिले टॉपचे 15-20 कॉलेज येतील, जे की ड्रीम कॉलेज असतील. त्या ठिकाणी ऍडमिशन भेटण्याचे चान्सेस खूप कमी असतात ज्याला 80 पेक्षा कमी मार्क्स आहेत. त्यानंतर दुसरं जे आहे, तुम्हाला 70 to 80 पर्सेंटेल मध्ये कोणकोणते कॉलेजेस येतात ती कॉलेजची लिस्ट बनवली पाहिजे. जर तुम्हाला 70% पर्सेंटाईल आहेत तर मग 70 पर्सेंटाईल 65 to 70 मध्ये कोणकोणते लिस्ट येत आहेत, कोणकोणते कॉलेज येत आहेत, ती लिस्ट बनवली पाहिजे. अशी तुमची मॅक्सिमम लिस्ट पाहिजे. मॅक्सिमम का बोलतोय मी? कारण की सिक्वेन्स बरोबर ठेवा, फक्त टॉप टू बॉटम मॅक्सिमम आपलं हे कट ऑफ टू मिनिमम कट ऑफ. आणि त्यासोबत ती एकदा लिस्ट सिक्वेन्स बनवली तुम्ही, नंतर तुम्ही हा पण रिसर्च करा की प्रत्येक कॉलेजच्या प्लेसमेंटचा काय सीन आहे. आणि प्रत्येक कॉलेजचे म्हणजे काय, आता तुम्हाला जर 70 पर्सेंटेल आहे तर तुम्हाला 70, 75 आणि 65 ह्या मधल्या 10 कॉलेजचे 10 मार्क्सचे पर्सेंटेल मध्ये जेवढे कॉलेजेस येतात त्यांचाच तुम्हाला रिसर्च करायचा. तुम्हाला 85च्या कॉलेजचे रिसर्च करायची गरज नाहीये, कारण की तुम्हाला भेटणार पण नाही. समजताय? तर तुमच्या पर्सेंटेल नुसार कोणते कॉलेज लिस्ट आहे, 15-20 कॉलेज असणार. तो त्यामध्ये कोणतं बेटर कॉलेज आहे, कोणत्या कॉलेजच्या किती प्लेसमेंट आहे, तुम्ही कॉलेजच्या वेबसाईटवर जा, तिथे तुम्हाला प्लेसमेंट सेक्शन मध्ये तुम्हाला इन्फॉर्मेशन भेटेल. अँड त्यानंतर तुम्ही कॉलेजला व्हिजिट करू शकत असाल तर व्हिजिट पण करा, जर पॉसिबल असेल तर, किंवा ऑनलाईन तुम्हाला भेटूनच जाईल सगळी इन्फॉर्मेशन. सो तुम्हाला मॅक्सिमम लिस्ट बनवायची, कारण की 100% सीट वॅकंट असतात. पहिल्या राऊंडला जर तुमचा नंबर लागला तर तुम्हाला सीट अलॉट झालं तर सेकंड राऊंडला तुम्ही बेटर ऑप्शन साठी पण जाऊ शकतात, किंवा जर तुम्हाला वाटतं कन्फर्म मला हेच कॉलेजचं ऍडमिशन तर ऍडमिशन पण घेऊ शकतात. बट जर तुम्ही फक्त 25-30 मॅक्सिमम स्टुडंट काय करतात, फक्त 25-30 कॉलेजचे नाव टाकतात आणि पहिल्या राऊंडला नंबर लागत नाही, मग टेन्शन मध्ये येतात की पहिल्या राऊंडला नंबरच नाही लागला, मग सेकंड राऊंडला नाही भेटलं तर काय होईल, थर्ड राऊंडला सीट वॅकंट राहतील का. तर असे बरेच क्वेश्चन मग येतात माइंडमध्ये. तर त्यामुळं पहिल्या राऊंडला तुमचा नंबर लागलाच पाहिजे. यासाठी तुमच्या पर्सेंटेल नुसार लिस्ट बनवा. प्लस 5 मार्क्स वाले
70% असतील तर 75 पर्यंतचे लिस्ट इम्पॉर्टंट आहे आणि 65 पर्यंत सुद्धा लिस्ट इम्पॉर्टंट आहे, कारण की यावेळेस कट ऑफ वाढण्याचे चान्सेस आहेत. क्योंकि मागच्या वेळेसपेक्षा जास्त स्टुडंट यावेळेस अपेअर आहेत, जास्त मार्क्स यावेळेस स्टुडंट्सला आहेत. सो यावेळेस कट ऑफ वाढण्याचे पण तेवढे जास्त चान्सेस आहेत. सो तो विचार करून सुद्धा तुम्हाला लिस्ट बनवणं गरजेचं आहे. आणि ब्रांच डिसाईड करा. जर तुम्हाला 70, 75, 80 असतील पर्सेंटाईल तर तुम्हाला आयदर ब्रांच कॉम्प्रोमाइज करावं लागेल किंवा कॉलेज कॉम्प्रोमाइज करावं लागेल. आणि त्यासाठी फ्लेक्झिबल राहा. राईट, त्यासाठी फ्लेक्झिबल राहा. पर्सेंटाईल नुसार बेटर काय करता येईल आपल्याला याचा आपण विचार केला पाहिजे. ठीक आहे. तर ह्या काही गोष्टी आहेत त्या आपल्याला माइंडमध्ये ठेवणं गरजेचं आहे. वापस एकदा सांगतोय मी की पहिल्या राऊंडला नंबर जर लागला तर तुम्ही सेफ राहतात, तुमचे पॅरेंट्स पण सेफ राहतात. जर पहिल्या राऊंडला जर नंबर नाही लागला, फक्त आपण टॉपचे कॉलेज टाकले तर खूप टेन्शनचं काम येतं मग. राईट, सेकंड राऊंडला तुम्हाला भेटणार कॉलेज, नाही भेटणार असं नाही, बट तो फेज जो आहे 10 दिवसाचा, फर्स्ट राऊंड टू सेकंड राऊंड, तो खूप मग टेन्शन मध्ये येतो. त्यासाठी पहिल्या राऊंड मध्ये तुमच्या पर्सेंटेज नुसार मॅक्सिमम कॉलेजेस बनवा, ब्रांचेस बघा कोणकोणत्या पाहिजेत तुम्हाला, कोणकोणत्या ब्रांचेसचा प्रेफरन्स पाहिजे आणि त्यानुसार, कारण की पहिल्या राऊंडला फक्त पहिलंच जे कॉलेज असणार ते जर लागलं तरच ते ऑटो फ्रीज होणार आहे, त्याला घ्यावं लागेल. राईट, सीओपी टाकून ठेवणार सगळे लोक, लागला तर काही प्रॉब्लेम नाही आहे ना. सो बट बाकीची मॅक्सिमम कॉलेज लिस्ट वाढवा. राईट, आणि त्यासाठी तुम्हाला स्वतः तुम्ही कॅप राऊंड 1 ची पीडीएफ तुमच्याकडे असेलच, नंतर ह्या ग्रुपला जॉईन व्हा. व्हॉट्सअप ग्रुपला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी लिंक दिलेली आहे किंवा ह्या नंबरला मेसेज करा. मी तुम्हाला ते कॅप राऊंड 1 ची पीडीएफ पाठवतो आणि तुम्ही स्वतः प्रत्येक कॉलेजचा डेटा बघा, किती कट ऑफ आलेला आहे, तुमच्या कॅटेगरीनुसार किती आहे. कारण की मी सध्या मेकॅनिकल ब्रँचसाठी कट ऑफ लिस्ट बनवतोय पुणे युनिव्हर्सिटीसाठी, बट त्याला खूप टाइम लागतोय, कारण की एका कॉलेजमध्ये जवळपास 25 कॉलम्स आहेत कॅटेगरीचे. जनरल ओपन येणार, जनरल ओबीसी येणार, होम युनिव्हर्सिटी सांगतोय हे, त्यानंतर जनरल आपलं एसीबीसी येणार, विजय येणार, NT1, NT2, NT3, ST, त्यानंतर मग हे झाले आपले कोणते होम युनिव्हर्सिटीचे. नंतर लेडीज साठी, गर्ल्स साठी वापस सेम एवढेच, नंतर मग अदर युनिव्हर्सिटी पण एवढेच, नंतर डिफेन्स जवळपास 25-26, एका कॉलेजचे 25-26 कॉलम आहेत. त्याला खूप टाइम लागतोय. बट मेकॅनिकल, सिव्हिल आणखी एक 2 ब्रांचसाठी मी प्रयत्न करणार आहे की मी प्रॉपर कट ऑफ नुसार एक लिस्ट बनवणार आहे. ती लिस्ट पण तुम्हाला भेटेल. सो ह्या ग्रुपला तुम्ही जॉईन व्हा आणि जर तुम्हाला काही हेल्प लागली गायडन्ससाठी तर बिंदास तुम्ही व्हॉट्सअप मेसेज करू शकतात. बाकी प्रॉपर लिस्टवर अभ्यास करा, सुरुवात करा. राईट, कारण की एंड टाइमला मग लास्ट मोमेंटला तुम्हाला काही समजणार नाही, पूर्ण कन्फ्युजन होईल. त्यासाठी आत्तापासूनच तुम्ही प्रिपरेशन लागा. अँड बाकी जर काही तुम्हाला हेल्प लागेल तर बिंदास तुम्ही व्हॉट्सअप मेसेज करू शकता. बाकी भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू.